शाळेच्या डॉगच्या रिटायरमेंटच्या सेरेमनीला तुम्ही कधी गेलाय का? मला हा जेव्हा ईमेल आला ना तेव्हा माझं ऑफिस होतं, तरी मला एवढी क्युरियोसिटी होती की मी अर्धा तास वेळ काढून तिथे जाऊन आले आणि तिथे जे पाहिलं ते अमेझिंग होतं. हा आहे कूपर, शाळेचा थेरपी डॉग. मुलं त्याच्यासाठी कार्ड्स घेऊन आली होती, केक आणला होता, फोटो काढत होती, पाठीमागे त्याच्या मेमरीजची छान स्लाइड चालू होती. सुरुवातीला मला वाटलं एका डॉगसाठी एवढं सगळं. मग टीचरने सांगितलं तेव्हा कळालं की हा डॉग हा त्यांच्यासाठी किती महत्वाचा होता. Community school would not be who we are today without Cooper. Cooper is not only for our students, but he's for all the adults in the building too. We have just come to love him so much, and he loves us back even more. He's somebody who has comforted the littlest kindergartner all the way to the oldest adult in the building. He's so calm, so comforting, and he has done such great work the last 5 years, and we're really going to miss him. Thank you so much. आणि कूपरचा हा निरोप माझ्यासाठीही स्पेशल ठरला, कारण मी त्याला कधीही भेटले नव्हते, पण तिथल्या लोकांचं त्याच्याबरोबरचं बॉन्डिंग, मुलांचं प्रेम बघून मलाही इमोशनल व्हायला झालं. एखाद्याबद्दलची कृतज्ञता कशी एक्सप्रेस करता येईल याच्यासाठी एक मस्त लेसन होता. रिसर्चही हेच सांगतो की कृतज्ञ राहिल्यामुळे आपला आनंद वाढतो आणि आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनही बदलतो. आपल्या आयुष्यात ज्यांनी प्रेम, आधार आणि साथ दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून घेऊया.